मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बाळापूर फागणे ओव्हरखिडी येथे एकाच रात्री 6 ते 7 ठिकाणी चोरट्यांनी केली चोरी, लाखोंची रोकड लंपास। कान्हा एजन्सी येथे जैन भगवती दीक्षा महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न। कवयित्री सोनाली मराठे लिखित खामोशी या हिंदी काव्य संग्रहाचे धुळ्यात प्रकाशन। देवपुरातील मोमीन कब्रस्तान येथे बसवण्यात आलेल्या पेवर ब्लॉकच्या कामाचे लोकार्पण। आणि सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीतर्फे 6 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तास धरणे सत्याग्रहाचे आयोजन। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरालगत असलेल्या बाळापूर फागणे ओव्हरखिडी येथे एकाच रात्रीत 6 ते 7 ठिकाणी चोरट्यांनी चोरी करीत लाखोंची रोकड लंपास केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली। धुळे शहरालगत असलेल्या बाळापूर फागणे तसेच वरखिडी येथे एकाच रात्री 6 ते 7 ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून लाखोंची रोकड लंपास केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। शहरालगत असलेल्या बाळापूर येथील भगवा चौकातील 4 घरात चोरट्यांनी चोरी केली। यात संजय वामन लोहार यांच्याकडे 5,000 रुपयांची रोकड, 4 बार चांदी, कैलास एकनाथ मराठे यांच्याकडे 15 बार चांदी, 15,000 रुपयांची रोकड असे लंपास केले असून विलास एकनाथ मराठे यांच्याकडील बचत गटाचे 30,000 व 30,000 स्वतःचे असे 60,000 रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केली। त्याचबरोबर शेजारील गल्लीतील जयभाऊ राजाराम पाटील यांच्याकडील देखील 15,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली असून फागणे येथील सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत तुकाराम चौधरी राधाकृष्ण कॉलनी हे बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरातील देखील 35,000 रुपये रोकड व जुन्या चलनी 2,000 रुपयांच्या नोटा चोरट्यांनी लंपास केल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। यावेळी ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते। ठसे तज्ञ विनोद खरात, धनंजय मोरे, प्रशांत माळी आदी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पुढील तपास चालू केला। सदर चोऱ्यांचे सत्र वाढत असल्याने फागणे बाळापूर वरखिडी गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एकनाथ मराठे, बाळापूर। माझ्या घरात चोरी झालेली। सकाळी उठल्यानंतर मिसेस, आम्ही वरती झोपलेलो होतो, सकाळी मिसेस खाली आल्यानंतर मिसेसने बघितलं की आपल्या घरात लॉक तोडून कपाटाचे लॉक तोडून चोरी झालेली आहे। मग आम्ही खाली आलो सगळेजण, तर आमच्या घरात दुकानात बघितलं चोरी झालेली आहे। माझ्या गल्लीत माझ्या लहान भावाच्या घरी तिथं पण चोरी झालेली आहे। परत आमच्या गल्लीतच अजून चोरी झालेली आहे। गावामध्ये 4-5 ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत। आमच्या घरातली रोकड 6,60,000 रुपये रोकड चोरीला गेलेली आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला व सकाळी उठल्याबरोबर अगोदर पोलीस पाटील संदीप बोन त्यांना पण कळवले। लगेच पोलीस आले, फॉरेन्सिक वाले पण आले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम सुरू केलेले आहे। धुळे शहरातील गुरुद्वारा समोरील कान्हा एजन्सी येथे जैन भगवती दीक्षा महोत्सवाचा कार्यक्रम रविवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। धुळे शहरातील गुरुद्वारा जवळील कान्हा एजन्सी येथे जैन भगवती दीक्षा महोत्सवाचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला। या दीक्षा कार्यक्रमात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोग सदस्य ललित गांधी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जैन सोशल ग्रुपचे दिलीप कुचेरिया, चारुल सुराना, प्रवीण जैन, दीपक चातुर्मुथा, अजित चोरडिया, कमलेश गांधी, सुनील जैन, पारस दुग्गड, रमेश बोथरा आदी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ धुळे व सकल संघाचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। दीक्षा समितीचा स्वागत अध्यक्ष म्हणून मला गुरु महाराजांनी आमच्या सर्वांनी समितीने दिला होता। हा दीक्षा समारोह जवळजवळ महिन्यापूर्वी धुळ्यात 2 मुली त्या दिल्लीच्या साईगे त्यांचं धुळ्यात आपल्या इकडे दीक्षा महोत्सव रमणीक मुनी हे यांच्या निश्रयामध्ये रिद्धिमाजी महाराज आणि हिमानीजी महाराज यांच्या निश्रयामध्ये होता। त्यांचे सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम हे मागच्या 3 दिवसापासून कान्हा एजन्सीमध्ये आमची पूर्ण टीम यांनी व्यवस्थितरित्या हाताळलं आणि याला यशाच्या शिखरावर पोहोचवलं। आणि आज शिखरावर ठेवायला आमचे कलेक्टर साहेब धुळ्याचे आणि ललितजी गांधी हे स्वतः उपस्थित होते। आणि आज शेवटचं जे आहार विहार संतांना जे द्यायचं असतं या साधू विरत थाळ हे जे मुमुक्षू बहिणा असतात ज्यांची आज दीक्षा होती त्यांच्या हाताने शेवटचं सांसारिक जेवण ते गुरु महाराजांना देण्याचं कार्यचं हे जे मान आहे हे जैन सोशल प्लॅटफॉर्म ग्रुपने ठेवला होता। तो महावीर सोसायटीतनं उमेशभाई दिनेशभाई भंडारी याच्या इथनं व्यवस्थितरित्या एकदम धूम आणि जोरात वाजत गाजत आणि व्यवस्थित संपन्न झाला। त्यासाठी जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमचं
दीक्षा समितीतर्फे मी हार्दिक आभार मानतो आणि माझे समजावतो. धन्यवाद. सर्व भाषा प्रकाशन नवी दिल्लीतर्फे प्रकाशित व कवयित्री सोनाली मराठे लिखित खामोशिया या हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन धुळे शहरातील जेल रोडवरील बाबासाहेब कोतवाल ट्रस्ट येथे शनिवारी दुपारी संपन्न झाले. सर्व भाषा प्रकाशन नवी दिल्लीतर्फे प्रकाशित व कवयित्री सोनाली मराठे लिखित खामोशिया या हिंदी काव्य संग्रहाचा प्रकाशनाचा समारंभ धुळे शहरातील जेल रोडवरील बाबासाहेब कोतवाल ट्रस्ट क्युमाइन क्लब समोर येथे शनिवारी दुपारी संपन्न झाला. उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मंत्रालय येथील माहिती संचालक हेमराज बागुल हे उपस्थित होते. या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पुणे येथील अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, जिल्हा सरकारी वकील देवेंद्र सिंग तंवर, डॉक्टर संतोष पटेल, विजय अहिरराव, वैष्णवी अहिरराव, ॲडव्होकेट ऋतुराज वाघ, दुर्गा अहिरराव आदि उपस्थित होते. जो कविता करती है, कविता लिखना जैसे खुद को जानना, आपको जानना, मनुष्यता से प्रेम करना, उसके अस्तित्व से प्रेम करना. कविता लिखना इतना आसान नहीं था मेरे लिए. बचपन में जैसे हम हरा सूरज, गुलाबी जंगल, पीली नदी ड्राइंग पेपर पर बनाते हैं ना, वैसे ही था सब कुछ, गड्डम गड्ड. कशी आली माझ्यात आता ही कविता? तर तुमच्यातलं काहीतरी संपावं लागतं उगवून यायला. माणूस पण तरारून येण्यासाठी कदाचित वाईट वेळ येत असते तुमच्यावर. 2013ला खूप मोठा अपघात झाला कुटुंबात. अपघात असतो, सगळं जग बदललं. मुलींचे, कुटुंबियांचे हात हातात होतेच, पण मनात प्रचंड कोलाहल. मैं खामोश हो गई थी. रडू येत नव्हतं. मी खूप स्ट्रॉंग आहे ही झूल पांघरलेली. अशातच एका मैत्रिणीनं हातात वही आणि पेन दिला आणि ती म्हणाली, लिही मनातलं, जे येईल ते लिही. मनात आलं तेव्हा की मी काय लिहिणार, काहीच सुचत नव्हतं. मग अधूनमधून त्या हॉस्पिटलात बसल्या बसल्या त्या वहीत काही बाई खरडत राहिले. मग ती वही डोळ्याला दिसेल अशी ठेवू लागले. खुणवायची ती वही मला, पण शब्द पाझरायचे नाहीत, अस्वस्थ व्हायचं. काही दिवसांनी एका लिहिण्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामावून घेतलं गेलं. तिथे रोज लिहायचं असा नियम होता. अवघड होतं सगळं. या सगळ्यात हळूहळू व्यक्त होणं म्हणजे काय याचं अवलोकन करायला लागले आणि हळूहळू ते समजायला लागलं मला. यातच कधी कवितेचा हात हातात आला ते कळलंच नाही. जिंदगी से हात मिलाना कविता ने सिखाया मुझे. धुळे महानगरपालिका क्षेत्रात अल्पसंख्याक बहुल नागरी विकास योजनेअंतर्गत देवपुरातील मोमीन कब्रस्तान येथे बसवण्यात आलेल्या पेवर ब्लॉकचा लोकार्पण सोहळा खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे महानगरपालिका क्षेत्रात अल्पसंख्याक बहुल नागरी विकास योजनेअंतर्गत देवपुरातील मोमीन कब्रस्तान येथे ईदगाह समोर बसवण्यात आलेल्या पेवर ब्लॉकच्या कामाचा लोकार्पण सोहळा खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी रऊफ पठाण हे उपस्थित होते. सदर काम 19,99,000 रुपये खर्चून करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तौसिफ हाजी, लुकमान खाटे, मुजाहिदीन याकूब शेख यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपले सन्माननीय सामाजिक पदाधिकारी आणि धुळे अल्पसंख्याक विकास कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य तौसिफभाई खाटे यांनी अल्पसंख्याक कल्याण विकास निधीच्या माध्यमातून आज आपल्या या कब्रस्तानमध्ये पेवर ब्लॉक बसवलेला आहे. त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोय झालेली आहे. आणि पावसाळ्यामध्ये लोकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी त्यांनी हे अतिशय मोठं सामाजिक काम या ठिकाणी केलेलं आहे. मी त्यांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देते. आज त्यांनी माझ्या हस्ते या पेवर ब्लॉकचं जे बसवलेलं आहे त्याचं उद्घाटन केलं. त्याबद्दल मी त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करते आणि अशीच सामाजिक कामं त्यांच्या हातून व्हावी आणि माझी देखील त्यांना कायम मदत राहील असं मी त्यांना सांगते.
सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्रतर्फे विविध मागण्यांसाठी 6 मार्च रोजी सकाळ सत्रात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तास धरणे सत्याग्रह करण्यात येणार. सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्यातर्फे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळच्या सत्रात दिनांक 6 मार्च रोजी विविध मागण्यांसाठी 2 तास धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांच्या वतीने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या समवेत विविध शासकीय कार्यालयांमध्ये सदर 2 तास धरणे सत्याग्रह आंदोलनाचे पत्रक चिटकवण्याचे काम सुरू आहे. या आंदोलनात सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. या सत्याग्रह आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रामुख्याने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत पत्रक तात्काळ जारी करण्यात यावे, खुल्लर वेतन आयोग त्रुटी समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा, PFRDA कायदा रद्द करण्यात यावा व फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी. तसेच EPF 95 नुसार असणाऱ्या सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्या. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करावे. सरकारी विभागांचे संकुचीकरण तात्काळ थांबवावे. 8व्या वेतन आयोगाची सत्वर स्थापना करण्याबाबत केंद्र शासनाकडे आग्रह धरावा. अन्यथा प्रत्येक 5 वर्षाच्या कालावधीनंतर वेतनमान पुनर्रचनेसाठी राज्याचा स्वतंत्र आयोग नेमावा. सर्व सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, कंत्राटी रोजंदारी कर्मचारी यांना सर्व इस्पितळात कॅशलेस उपचार मिळावेत आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. सदर मागण्यांसाठी धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या सत्याग्रह आंदोलनात सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी केले आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्या वतीने दिनांक 6 मार्च 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रावर 2 तासाचं धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मागे आपण संप केला होता, त्यावेळेस फडणवीस साहेबांनी अनेक मागण्या आपल्या मंजूर केल्या होत्या, पण त्याचे आदेश मात्र अद्यापपर्यंत निघालेले नाही. नुकतंच आम्ही नोटीस दिल्यानंतर त्यांनी DAचं पत्र काढलेलं आहे, परंतु त्याचा बागाई भत्त्याचा, वाहन भत्ता किंवा इतर भत्त्याच्या बाबतीत अजून कुठलेही आदेश काढले नाही. त्याचप्रमाणे जे शासनाने मंजूर केले होते संपाच्या वेळेस त्याचे आदेश मात्र अजून अद्यापपर्यंत निघाले नाही. ते आदेश सरकारने लवकरात लवकर काढावे यासाठी 6 तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर सत्याग्रह आंदोलन करणार आहोत. त्यात सरकारी, निमसरकारी व राज्यस्तरीय सरकारी कर्मचारी संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सर्व त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या धुळे जिल्ह्यातल्या क्युमाइन क्लब समोर आम्ही 2 तासाचं धरणं आंदोलन करणार आहोत. त्याच्यातल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या सगळ्यांच्या नजरेमध्ये आहेत. त्या मागण्यांसाठी हे धरणं आंदोलन आहे. तरी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या मागण्या आपण मंजूर केलेल्या आहेत त्यांचे आदेश पारित करावे, अन्यथा यापुढे बेमुदत आंदोलन करण्यात येईल ही सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बाळापूर फागणे ओव्हरखिडी येथे एकाच रात्री 6 ते 7 ठिकाणी चोरट्यांनी केली चोरी, लाखोंची रोकड लंपास. कानार एजन्सी येथे जैन भगवती दीक्षा महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न. कवयित्री सोनाली मराठे लिखित खामोशी या हिंदी काव्य संग्रहाचे धुळ्यात प्रकाशन. देवपुरातील मोमीन कब्रस्तान येथे बसवण्यात आलेल्या पेवर ब्लॉकच्या कामाचे लोकार्पण. आणि सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीतर्फे 6 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तास धरणे सत्याग्रहाचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.